विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेत आणि लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये एक पक्ष जो शांतीत क्रांती करेल असं वाटतो तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट। या शरदचंद्र पवार गटाने आत्ताच्या विधानसभेलाही काही दिग्गज नेते आपल्या गळाला लावलेत आणि हेच पश्चिम महाराष्ट्रातले कोणते दिग्गज नेते शरदचंद्र पवार गटातून तुतारी फुंकू शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। लोकसभेला शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील काही मोजक्याच जागा घेतल्या आणि त्यामध्ये दिग्गज उमेदवार दिले। विविध चळवळीमध्ये काम करणारी माणसं जसं की प्रवीण गायकवाड यांसारख्या माणसांनी वेगवेगळे उमेदवार शरद पवारांना मिळवून दिले। हाच पॅटर्न विधानसभेलाही दिसून येणार आहे आणि विधानसभेला पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्वीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी विधानसभेचे डाव टाकायला सुरुवात केली। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा पक्षप्रवेश त्यांनी करून घेतला तो म्हणजे कागलचे समरजित सिंह घाडगे यांचा। यासोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंदापूर विधानसभेमध्ये दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटामधून निवडणूक रिंगणात उभा राहणार आहेत आणि महायुतीतील हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढणार असं सांगितलेलं आहेच। मग हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकू शकतात असंही सांगितलं जातं। यासोबतच पुण्यामधलाच वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे यांच्या विरोधात सुनील टिंगरे यांची निवडणूक झाली होती। बापू पठारे यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे आणि सुनील टिंगरे हे पोर्शो कार दुर्घटनेपासून चर्चेत आहेत आणि त्यांचा पराभव बापू पठारे हे करू शकतात असं म्हटलं जातं। साताऱ्यामध्ये जर पाहिलं तर रामराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात। पण लोकसभेच्या निवडणुकीपासूनच रामराजेंनी आणि दीपक चव्हाण यांनी महाविकास आघाडीला मदत केली की काय अशी चर्चा होतीच। रामराजेंनी जाहीर सभेतही बोलून दाखवले की वेळ आल्यास मी तुतारी फुंकू शकतो। साताऱ्यामध्येच वाई खंडाळ्याचे मदन भोसलेंनीही जयंत पाटलांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली आणि अजितदादा पवार यांच्या गटातील मकरंद पाटील यांच्या विरोधात ते शड्डू ठोकू शकतात अशी चर्चा आहेच। अशीच चित्र हे सांगोल्यामध्ये दिसून येतं। शहाजी बापू पाटील हे शिंदे गटाकडून निवडणूक रिंगणात असू शकतात। त्यांची तब्येत सध्या बिघडलेली आहे पण ते निवडणूक रिंगणात असतील तर अभिजित पाटील हे भारतीय जनता पार्टीकडून शरदचंद्र पवार यांच्या गटात जाऊ शकतात, कारण सांगोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीला मानणारा बराच गट आहे जो की शरद पवार यांना मदत करू शकतो। याच ठिकाणी अजित पवार गटाचे दीपक साळुंखे हे सुद्धा आहेत आणि दीपक साळुंखे आणि अभिजित पाटील या दोघांपैकी नेमकं शरद पवारांना पहिलं कोण भेटू शकतं आणि तुतारी हातात घेऊ शकतं यावर पुढील गणित ठरू शकतात। यासोबतच पंढरपूरचा जर विचार केला तर पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरचं चित्र हे पूर्णतः बदललं होतं। भाजपाचे समाधान आवताडे हे पंढरपूरचे विद्यमान आमदार आहेत तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचेच प्रशांत परिचारक हे निवडणूक रिंगणात असू शकतात, पण ते तुतारी या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरू शकतात। म्हणजे भाजपमध्ये पंढरपूरमध्येही मोठा काहीतरी फेरबदल होऊ शकतो। यासोबतच सोलापूरमध्ये माढा लोकसभा खूप गाजली होती आणि माढा पॅटर्नमुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं होतं आणि यामध्येच माळशिरसचे उत्तम जानकर हे खूप चर्चेत होते, कारण उत्तम जानकर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि धनगर समाजाचं एक नवीन नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहेच। त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आणि त्याच वेळेला त्यांना विधानसभेचा शब्द दिला होता हे त्यांनी जाहीर सांगितलं देखील। याच ठिकाणचे रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या माढा विधानसभा लढवू शकतात असं म्हटलं जातं। रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे सध्या आमदार आहेत। त्यांच्या मतदारसंघामध्ये जर उत्तम जानकर निवडणूक रिंगणात असतील तर ते शेजारच्या माढा विधानसभेतून निवडणूक रिंगणात असू शकतात। म्हणजे याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसू शकतो। एकंदरीत काय, महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहेच आणि तोच गड पुन्हा राखण्यासाठी शरद पवार हे पायाला भिंगरी लावून पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसून येत आहेत।
3 दिवसाचा कोल्हापूर दौरा, सातारा दौरा, सोलापूरमध्ये त्यांना मानणारा जुना गड, या सर्वांच्या मदतीनं शरद पवार या विधानसभेलाही चमत्कार घडवू शकतात अशी चर्चा पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आहे। तर तुम्हाला काय वाटतं की येऊ घातलेल्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी की महायुती कोणाचं पारडं जड असेल? शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची एकीही टिकून राहील का आणि याचा फटका महायुतीला बसेल का? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।